तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज दुधेगाव येथे भव्यदिव्य श्री खासदार केसरी हे मैदान पार पडत आहे. तर ह्या मैदानामध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशीमेंदी केसरी बकासूर गटपात झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा आणि बलमा देखील गटपात झालेला आहे. तर नक्की गट क्रमांक किती होते तेच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आज दुधेगाव येथे भव्यदिव्य श्री खासदार केसरी हे मैदान पार पडत आहे. तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशीमेंदी केसरी बकासूर आज आपल्याला पळताना दिसला. तर मित्रांनो, सलग 3 दिवस आपल्याला बकासूर मैदानामध्ये पळताना दिसत आहे. तर मित्रांनो, आज बकासूरचा पैरा होता बादल सोबत. तर बकासूर आणि बादल आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसले. तर ह्या गट क्रमांक 2 मध्ये बकासूर आणि बादलने विजय प्राप्त केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा पळताना दिसला. तर आज सर्जाचा पैरा होता सातारा एक्सप्रेस हरिण म्हणून ओळखला जाणारा बलमासोबत. तर सर्जा आणि बलमा आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये विजय प्राप्त करून सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल सेट करा.